अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्या कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुब्बय्यांच्या मनचंचलतेच्या परिहारास्तव शंकर भट्टांच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचं चित्रगुप्तानं लिहिलं आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीनं काम करत असतो. या सत्याची जाणीव होऊन जीवानी सदैव सत्कर्मच करावं, दुष्कर्म कधीही करू नये. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांच्या अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपुर देशातील अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पीठिकापुरात श्रीप्रभूंची माहिती पोचेल. त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल. श्रीवल्लभांच्या करुणेचं वर्णन कसं करावं? दुसऱ्याच दिवशी सुब्बय्या स्वगृहास परतला. त्याच्या मनाचं चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थ चित्त झाला होता. सुब्बय्याच्या पत्नीस मी माझी बहीण मानलं. सुब्बय्यांच्या मातापित्यांची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील कणिपाकंग ग्रामास पोचलो. कणिपाकंग हे ग्राम चित्तूरपासून थोड्याच अंतरावर आहे. या गावात वरदराज स्वामींचं देऊळ, मणिकंठेश्वर स्वामींचं देऊळ, वरसिद्धी विनायकाचं देऊळ आहे. मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो. तिथे एक उंच कुत्रं उभं होतं. मला भीती वाटून मी वरसिद्धी विनायकाच्या देवळात परत गेलो. थोडा वेळ देवाचं ध्यान करून बाहेर आलो तर त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होता. आज या कालभैरवाकडून चावणं हे निश्चित आहे अशी मला भीती वाटली. परत वरसिद्धी विनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझं वर्तन विचित्र वाटलं. बाबा, तू घटकेला बाहेर जाऊन परत मध्ये आत येतोय, याचं कारण काय असं त्यानं विचारलं. मी माझ्या भीतीचं कारण सांगितलं. ते निष्कारण कोणाला काही इजा करत नाहीत. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नामानं श्री दत्तानी या भूमीवर अवतार घेतला आहे असं तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही, तरी सुद्धा तो या देवळामध्ये येत नाही. त्याच्या कुत्र्यांना पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचं गाठोडं बांधून देतो. ते घेऊन ते त्याला देतात. तू 2च कुत्रे पाहिले असं सांगितलं. एकूण 4 कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो. अजून 2 कुत्रे आले आहेत का ते पाहूया असं तो पुजारी म्हणाला. आम्ही बाहेर येईपर्यंत 4 कुत्रे होते. पुजाऱ्यांनी प्रसादाचं गाठोडं करून दिलं. ते 4ही कुत्रे माझ्या 4ही बाजूनी आले आणि त्यांनी मला घेरलं. पुजारी म्हणाला, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा, तुला शुभकारकच होईल. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानंच घडत असते असा माझा विश्वास होता. सुब्बय्यांच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असं मला वाटलं. एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपानं जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पाप पुण्याचं गाठोडं घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो. शंकर भट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद. मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असं नाव असलेला तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्यांनी मला एका पलंगावर बसवलं. ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखेच दिसत होते. वरसिद्धी विनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासानं मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासानं सांगण्यास सुरुवात केली. आईन विल्लीचे गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले. ते म्हणाले, बाबा, आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा दिवस आहे. आपल्या दर्शनाचा लाभ घडला. तुम्ही माझ्याकडे कधी याल, मल्याद्रीपुराचे आणि श्री पीठिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेनं मी वाट पाहतोय. बाबा शंकर भट्टा, वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास. तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्री गणेशा कर. तुला श्रीवल्लभांचा आशीर्वाद कुरवपुरात लाभेल. तिरुमलदासानं ह्याचा पूर्व वृत्तांत सांगायला सुरुवात केली. मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेदपंडित होतो, परंतु परमलोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतंच जन्मलेलं गायीचं वासरू जुन्या चिंधीस चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला. त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पानं प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो.
माझ्या पूर्वपुण्याईनंच गर्तपुरी म्हणजेच गुंटुरू मंडळातील पल्यनाडू प्रांतातील मल्ल्याद्रीपुरात मी जन्मलो. तेच मल्ल्याद्रीपूर कालांतरानं मल्लादी या नावाने ओळखलं जाऊ लागलं. या ग्रामात मल्लादी नावाची 2 घराणी होती. मल्लादी बापन्नावधानी या नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते. मल्लादी श्रीधर अवधानी या नावाचे महापंडित कौशिक गोत्रिक होते. श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्याबरोबर झाला. गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या ऐनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघंही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करेल आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असं पंडितांचं मत होतं. यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय कांतीनं गणपतीनं दर्शन दिलं. शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेनं श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपानं अवतार घेईन असं वचन दिलं. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत 3 नास्तिक होते. ते म्हणाले, दिसते ते सगळे इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे, पण गणपती मात्र नाही. असं असलंच तर परत एकदा त्याचं दर्शन घडवून आणावं. काणीपूर विनायकाचा महिमा. होमकुंडातील विभूतीनं मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते रूप बोलू लागलं, मूर्खानो, त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवानं बलिचक्रवर्तींचा निग्रह करण्यापूर्वी तसंच शिवाचं आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूंनी, महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीनं, भूभार घेण्यापूर्वी आदिशेषानं, सर्व सिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी, प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्तानं मन्मथानं, याचप्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करून अभिष्ट प्राप्त केलं. सगळ्या शक्तींचं मीच भंडार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. राक्षस शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहेत. सर्व विघ्न करता मी